ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मातृत्लालयित्री च पितृत् मार्गदर्शिका नमोऽस्तु गुरुसत्ताये श्रद्धा प्रज्ञायुता च। सामूहिक उपासना साधनेचं पर्व आणि असे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दोन पर्व नवरात्र आपण सर्वांना माहिती आहे, चैत्र नवरात्र आणि आश्विन नवरात्र. 9 दिवसाच्या माध्यमातून वर्षभर कार्यरत राहण्यासाठी असणारी आत्मशक्तीच्या प्राप्तीसाठी या 2 नवरात्रामध्ये उपासना केली जाते. आणि या उपासनेच्या माध्यमातून आपल्या भारतीय संस्कृतीचे जे पंचप्राण आहेत ते पंचप्राण बलवान केले जातात. कोणते कोणते पंचप्राण आहेत आणि ते पंचप्राण सांगितलेले आहेत. गंगा, गायत्री, गीता, सावित्री आणि सीता ह्या पंचप्राणाच्या माध्यमातून आपल्याला आपलं स्वतःची आत्मशक्तीचा विकास करायचा असतो आणि वर्षभरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा प्राप्त करायची असते. चैत्र नवरात्रामध्ये वैयक्तिक आत्मशक्ती जागृतीबरोबर सामूहिक उपासनेला पण अतिशय महत्त्व आहे, कारण सर्व समूहासाठी यामध्ये प्रार्थना केलेली असते. आपल्याला ही 2 नवरात्र माहिती आहेत, आपण सगळेजण त्यामध्ये उपासना, साधना, आराधना करत असतो. परंतु आणखीही 3 असेच महान पर्व आहेत आणि त्याबद्दलही आणि ते 3 आणि हे 2 मिळून पंचप्राण विकसित होत असतात, त्याची माहिती आपण घेणार आहोत. ह्या 2 नवरात्राबरोबर आणखी 2 नवरात्र आहेत, त्याचे फारच कमी जणांना आपल्याला त्याची माहिती आहे आणि म्हणून त्याला सुप्त नवरात्र असं म्हटलं जातं. त्या सुप्त नवरात्राच्या नावातच आहे की ही नवरात्र सामूहिक नसून वैयक्तिक उपासना, साधना आणि वैयक्तिक आत्मशक्तीच्या जागृतीसाठी आहे. आणि म्हणून साधू, संत, ऋषीमुनी आणि एकेकाळी ज्यावेळेला तांत्रिक उपासनेचा प्रभाव होता त्यावेळेला या काळामध्ये तांत्रिक साधक तांत्रिक उपासना पण सिद्ध करत होते. तर हे 2 पर्व कोणते आहेत? आषाढ महिन्यातील एक असं नवरात्र असतं आणि माघ महिन्यामध्ये दुसरं नवरात्र असतं. हे 2 नवरात्रामध्ये वरती सांगितल्याप्रमाणे आमचे ऋषीमुनी संत साधना करत असत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी थोडक्यामध्ये ही माहिती दिली आहे. आणि त्यानंतर आलंय 5वं पर्व. 5वं पर्व सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या मुख्य पर्वावरच ह्या बाकीच्या 4ही पर्वांची महती टिकून आहेत. कोणतं आहे ते 5वं पर्व आणि ते केव्हा असतं बघूया आपण. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंतच्या कालावधीला दशहरा, गंगा दशहरा असं म्हटलं जातं. आणि या गंगा दशहरामधले पहिले 9 दिवस उपासना, साधना करून त्या दशमीच्या दिवशी जे आपण आता पंचप्राण पाहिले की गंगा, त्या गंगेचा उगम, त्या गंगेचं आगमन, गंगेचं प्रगटीकरण या दशहराच्या दिवशी झालेलं आहे, म्हणून तिला गंगा दशहरा म्हटलं आहे. आणि गंगा आणि गायत्री यांचा संबंध इतका जवळचा आहे की गायत्री म्हणजे ज्ञानगंगा आणि ही भौतिक शुद्धीकरणाची गंगा. या दोन्हीचं एकत्रीकरण असल्यामुळे आपल्याला या पर्वामध्ये आपल्याला दिसेल की या दशमीच्या दिवशीच गायत्री जयंती पण असते. त्याच दिवशी गायत्री जयंती आहे, गंगेचं आगमन आहे. या 2 गोष्टी तर आहेतच आणि म्हणून साधकांच्या दृष्टीने या पर्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायत्री उपासकांनाही गायत्रीची प्रगटीकरण त्या दिवशी झालेलं असल्यामुळे, गायत्री जयंती असल्यामुळे विशेष महत्त्व ह्या पर्वाला आलेलं आहे. त्याचबरोबर गायत्री परिवाराचे गायत्री मंत्र सर्व समाजासाठी, स्त्री पुरुष लिंग भेद न करता सर्वांसाठी ज्यांनी उपासना खुली केली, भगीरथ प्रयत्न करून, अविरत 24 वर्ष तपश्चर्या करून ज्यांनी हा फार मोठा बदल करून लोककल्याणासाठी आपलं जीवन अर्पण केलं,
ते आचार्य श्रीराम शर्मा यांचा या दिवशी पुण्यस्मरणाचा दिवस, म्हणजे त्याच दिवशी ते गायत्रीशी एकरूप झाले आहेत आणि त्यांची पुण्यतिथी त्याच दिवशी असते. म्हणजे ह्या गंगा दशहरा पर्वाला त्रिवेणी संगमाचं रूप गायत्री साधकाच्या दृष्टीने आलेलं आहे. तर असे हे 5 पर्व अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते 5 पर्वच आपल्याला हे पंचप्राणाच्या माध्यमातून आपल्याला कसं पुष्टीकरण करतात याचं विवेचन आपण पुढे बघणार आहोत. कोणते 5 आहेत ते मगाच मी सांगितलं. गायत्री, गंगा ही भौतिक शुद्धीकरण पवित्रकरणाचं प्रतीक, गायत्री सूक्ष्म बुद्धी विचारांचं ज्ञानगंगेचं प्रतीक, गंगा, गायत्री, गीता, सीता आणि सावित्री याबद्दल आपण थोडंसं चिंतन म्हणून करणार आहोत. प्रथम आपण गंगेचा विचार करणार आहोत. विष्णुपादाब्ज संभूते गंगे त्रिपथगामिनी धर्मद्रवेती विख्याते पापमे हर जानवी. काय म्हटलेलं आहे? ही गंगा परमेश्वराच्या अंगठ्यापासून निर्माण झालेली आहे. ती प्रवाहित झालेली आहे. कुठे झालेली आहे? 3 मार्गाने, त्रिपद, 3 पद मार्गातनं ती प्रवाहित झालेली. कोणते ते मार्ग? तेच ज्ञान, भक्ती, कर्म हे मार्ग आहेत. आणि या 3 मार्गातनंच आमची परिपूर्णता जीवनाची होत असते. एकांगी विकास कामाचा नसतो आणि म्हणून त्रिपथगामी. आणि ह्यात कोणती आहे त्रिपथगामी? धर्मद्रव्ये ती विख्याते, धर्माने चालून प्रसिद्ध आहे. काय की धर्मद्रव्ये ती धर्माने चालून धर्मद्रव्ये ती विख्याते पापम्य. असं तुम्ही धर्माने आचरण कराल तर तुमचे पाप आपोआप नाहीसे होतील. नाहीतर गंगेमध्ये आम्ही डुबकी मारली म्हणून आम्ही शुद्ध झालो, आमचे पाप गेले, असं होत नाही. असे आणि आज आपण बघतोय की ही भौतिक गंगा सुद्धा प्रदूषित झाली आहे. तिच्या पण शुद्धीकरणाचे अनेक प्रयत्न अनेक पातळीवरून चालू असलेले आपल्याला दिसतात, पण त्याला यश का बरं येत नाही? कारण आध्यात्मिक जी गंगा आहे, जी ज्ञानगंगा आहे, जी वैचारिक पातळीवर हम सुधरेंगे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या भौतिक आम्ही कितीही प्रयत्न केले तर त्याचं यश येणार नाही. आणि म्हणून ही ज्ञानगंगा ही सुद्धा जी प्रदूषित झालेली आहे तिचं शुद्धीकरण आपल्याला करावं लागेल. आणि शुद्धीकरण करायचं असेल तर त्या ज्ञानगंगेला प्रवाहित करायचे आम्हाला सगळ्यांना संघटित व्हावं लागेल, एकत्रित व्हावं लागेल. एकट्याचे विचार शुद्ध होऊन किंवा एकट्याचे विचार चांगले होऊन अपेक्षित बदल आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी सामूहिक उपासनेची आवश्यकता आहे. आणि म्हणून हे नवरात्राची पर्व हे सामूहिक उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. संघटित व्हायचं आहे आणि त्या संघशक्तीची त्या दैवीरूप दुर्गेला आपल्याला जागवावं लागणार आहे. आणि ती दैवीरूप दुर्गा जागते त्यावेळेला सर्व देवी देवताच आपल्या शक्ती तिच्या मागे लागतात. तर आपल्या विचारांची ज्यावेळेला ही शक्ती जागृत होईल त्यावेळेला अनेक सद्विचारांचे लोक आपल्याला मिळतील आणि आपल्या ह्या कार्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या ह्या सज्ञानावर होत असलेल्या परकीय संस्कृतीचं आक्रमण दूर करायला आम्हाला संघशक्तीच्या जागृतीसाठी आवश्यकता काय आहे? सद्बुद्धीची, विवेकाची आणि या विवेकाची अधिष्ठात्री देवता आहे गायत्री माता. म्हणून या नवरात्राच्या पर्वामध्ये गायत्री साधनेला विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. या मंत्रामध्ये सर्वांसाठी सद्बुद्धीच्या प्रेरणेची प्रार्थना त्या विश्वनियंत्याजवळ केलेली आहे. असा हा विश्वातील एकमेव मंत्र आहे. नुसती प्रार्थना काय केलेली आहे? फक्त सर्वांना सद्बुद्धी दे तर आहेत, परंतु आम्हाला प्रेरणा दे, म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला सद्विचारातून आमच्याकडनं सदाचार घडू दे, अशी ह्या गायत्री मंत्राच्या उपासनेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि अशी ही सद्बुद्धीची प्रेरणा जेव्हा जागृत होते तेव्हा ती गीतेच्या माध्यमातून भगवत मुखातून प्रगट होते व किंकर्तव्य मूढ मानव जातीला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. आज विज्ञान युगाचा उपयोग
विशेष ज्ञान म्हणून सदुपयोग नव्हता विपरीत ज्ञान म्हणून दुरुपयोग होताना दिसतं. परिणामस्वरूप विश्व विनाशाच्या गर्तेत अडकत चाललंय. अर्थातच सत्यवान रूपी समाज पुरुष योग्य शाश्वत सुखापासून वंचित होऊन आत्मग्लानीत यमराजाचं लक्ष बनलाय. म्हणून सावित्री शक्तीला जागृत होऊन यमराजाला प्रसन्न करून वरदानात सर्व वैभवासह अमृतप्राय समाज पुरुषाला पुनरुज्जीवित करायचे आहे. आणि ही पुनरुज्जीवित करण्याची शक्ती सावित्री शक्तीमध्ये आहे. म्हणून सावित्रीची उपासना आवश्यक आहे. आपल्या शक्तिपीठावर आपल्याला माहिती आहे की गायत्री, सावित्री आणि कुंडलिनीच्या 3 मूर्ती आहे. गायत्री ही आध्यात्मिक बल देते आणि सावित्री ही आम्हाला भौतिक संपन्नता देते. म्हणून सावित्रीच्या उपासनेतून हा भौतिक समाज पुरुषामध्ये आलेली ग्लानी दूर करायची आहे. आणि आता आपल्याला सीतेचा विचार करायचा आहे. सीतेच्या बाबतीमध्ये आमच्या लक्षात येईल आज निरनिराळ्या वाहिन्यांच्या माध्यमातून, सिनेमामधून आमच्या मातृशक्तीचे विडंबन, विकृत दर्शन व संस्कृतीचे खच्चीकरण सुरू आहे. प्रवाहपतिताप्रमाणे सर्व समाज त्यामागे फरफटत जात आहे. आमची संस्कृती सीतेप्रमाणे वनवासातच नव्हे तर परकीय संस्कृतीच्या उथळ भौतिक वादाची भोकदासी बनवली जात आहे. या सीतेला रावणाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी समाज पुरुषाला रामाप्रमाणे हाती धनुष्य घेऊन स्वाभिमान जागृत करून भारतीय संस्कृतीला बंधनमुक्त करून नवसमाज निर्माण करून रामराज्याची मुहूर्तवेळ रोवायची आहे. या बाबतीमध्ये विस्तृत आपल्याला जाणकारी हवी असेल तर संस्कृती सीता की वापसी हे पुस्तक जरूर जिज्ञासूंनी अभ्यासावं. आज इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. म्हणून नारी जागृती अभियान सुरू गुरुदेवांनी नारी जागृती अभियान सुरू केले. तेव्हा मग समाज पुरुष उदय गांबे उदय म्हणून तिच्या सुप्त शक्तीला आव्हान करतात. तेव्हा प्रत्येक घराघरातील नारी शक्तीने जागृत होऊन आपल्या वैयक्तिक सामाजिक संसाराचे भरकट केलेले तारू सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. तेव्हा अशी एक संघ जागृत नारी शक्ती समाज पुरुषातील दैवी सामर्थ्य जागृत करते व असुरी शक्तींचा पराभव. घराघरातील नारी शक्तीने जागृत होऊन आपल्या वैयक्तिक व सामाजिक संस्काराचे भरकटलेले तारू सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. तेव्हा अशी एक संघ नारी शक्ती समाज पुरुषातील दैवी सामर्थ्य जागृत करते व आसुरी शक्तींचा पराभव होतो. मही म्हणजे पृथ्वीवर वाढलेली आसुरी शक्ती म्हणजेच महिषासुराचा नाश. जागृत नारी शक्ती समाज पुरुषाच्या सुप्त दैवी शक्तीला जागृत करून संघ भावनेने त्या महिषासुरांचा वध करून नारी शक्ती श्रेयाची अधिकारी बनते व विजयोत्सवाच्या गुढ्या उभारल्या जातात. सरस्वतीला विद्येची देवता, शब्दज्ञानाची वाक्शक्ती, जी विश्वाची तारक शक्ती म्हटलेली आहे. ही तारक शक्ती जेव्हा विकृत होते तेव्हा जर ह्या विकृत शक्तीला शुद्ध करायचे तर नारी शक्तीला तारक शब्द शक्तीत पारंगत असायला हवे. तरच ती विश्वाची तारक शक्ती बनू शकते. आज मात्र आमची स्त्री शक्ती सुशिक्षित होते पण संस्कारापासून दूर जात आहे. तिच्यातील ही विकृतीची जाणीव करून देण्यासाठी जोगवा मागावा लागतो. संघशक्तीने हे कार्य करताना मार्गात येणारे शुंभ निशुंभांना संहारित करण्यासाठी चंडी बनावे लागणार आहे. या युगात या तिन्ही शक्ती दुर्गा, चंडी, सरस्वती सरस्वती यांना जागृत करण्याचे एकत्र कार्य आपल्याला करायचे आहे. पूर्वीच्या युगात एकाच आसुराचा निपात करावा लागला. आता तिन्ही बाजूने आपल्याला हल्ला होतोय आणि त्याचं निवारण करायचं. एका वेळी एकच आसुरी शक्तीचा संग्राम केला. या युगात तिन्ही संग्राम एकत्र लढायचे आहेत. मधुकैटभी आहेत, महिषासुरी आहेत, शुंभ निशुंभ हे एकत्रितपणे भारतीय संस्कृतीच्या विनाशासाठी टपलेले आहेत. आम्हाला मातृभाषेत बोलण्याला, शिक्षण घेण्याला कमीपणा वाटतो. हे फार मोठे आक्रमण नारी शक्तीला जागृत होऊन परतवायचे आहे.
त्यासाठी भारतीय संस्कृतीचे पंचप्राण गंगा शुद्धीकरण, पावित्र्याचे जागरण, गायत्री सद्बुद्धी सद्विचाराचे प्रतीक, गीता सदाचाराचे प्रतीक, ज्ञानकर्म भक्तीच्या माध्यमातून सावित्रीच्या रूपात क्लेत गात्र मरणप्राय मरणद्वारात गेलेल्या समाज पुरुषाला शापित विज्ञानाला वरदानात परावर्तित करणारी सावित्री, रावणाच्या बंदिशाळेत राहून रामाचे शौर्य व कर्तव्य जागृत करण्याचे कार्य आजच्या नारी शक्तीला सीता सावित्री बनवून करायचं आहे. हाच खरा गरबा. प्रत्येक नारीबरोबर श्रीकृष्ण रूपात समाज पुरुष जागृत होऊन रासक्रीडा खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर उपासना, साधना, आराधना आपल्याला करावी लागेल. सुरुवातीला बघितल्याप्रमाणे सुप्त पंचप्राणाची उपासना आम्हाला करावी लागेल. तेव्हा ह्या नवरात्र पर्वात भौतिक, आध्यात्मिक, आंतरिक शक्तीचा जागर करण्याची प्रार्थना त्या आदिशक्तीच्या चरणी करून नवसमाज निर्मितीच्या संकल्पपूर्तीसाठी, विजय उत्सव साजरा करण्यासाठी आणि गुढ्या तोरणा खऱ्या अर्थाने उभारण्यासाठी या नवरात्र उपासनेमध्ये आपण सर्वांनी संकल्पित व्हायचं आहे. धन्यवाद.